महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे यवतमाळ शहरातील सिंचननगर भाग क्रमांक 1 येथील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। वारंवार फुटणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून परिसरातील वाहतूक धोकादायक बनली आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी केवळ तात्पुरती दुरुस्ती करून निघून जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जाते, त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत। विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची भीती कायम आहे। पावसाळ्यात या समस्येचे अधिकच गंभीर स्वरूप दिसून येत आहे। पावसाचे पाणी आणि पाईपलाईनमधून गळणारे पाणी एकत्र साचल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे, त्यामुळे पायी चालणेही कठीण झाले असून अनेकदा नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले। या खड्ड्यांमध्ये जनावरेही पडत असून त्याच ठिकाणी साचलेले दूषित पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे। पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढला असल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे। रहिवाशांचे म्हणणे आहे की गेल्या 3 महिन्यांपासून ही समस्या कायम असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा एकही वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेला नाही। वारंवार दूरध्वनीद्वारे व लेखी तक्रारी करूनही कर्मचाऱ्यांकडून केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते। काही दिवसांनी पुन्हा पाईपलाईन फुटते आणि नागरिकांचा त्रास पुन्हा सुरू होतो। स्थानिक नगरसेवकांनीही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। नागरिकांच्या वारंवार मागण्यांनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या समस्येला कंटाळून आता सिंचननगर भाग क्रमांक 1 मधील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत। संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून रस्त्याची पुनर्बांधणी करावी, दूषित पाणी पुरवठा थांबवावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यावेळी सिंचननगर परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। वेळीच या प्रश्नाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाची राहील असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला। हा एकच खड्डा नाही, असे 10 ते 20 या रोडवर खड्डे पडलेले आहे। आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा कुठल्याही नगरसेवकांनी इथली दखल घेतली नाही। इथे सकाळी 6:30 पासून नाही का विद्यार्थ्यांचे वाहन सुरू होतात। हे आज पाऊस थांबल्यामुळे हे तुम्हाला सुकलेलं दिसलेलं आहे, पण हा कम्प्लिटली रोड बंद राहतो आणि पूर्ण चिखलमय राहतो। इथे साध्या माणसाला सुद्धा चालता येत नाही। तेव्हा आम्ही वारंवार सूचना दिल्यानंतर कुठलेही कार्यकर्ता किंवा कुठलाही इथले जे इंजिनियर आहेत, इथले जे वर्कर्स आहेत, यांना इथलं काम सांगितल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जातात, दुसऱ्या ठिकाणी सांगितलं तर तिसऱ्या ठिकाणी जातात आणि हे बेजबाबदारपणा जे आहे हे सगळ्या अंगाशी येणार आहे। तेव्हा ह्या वार्डातील सगळे लोक एक दिवस पूर्ण आंदोलनाशिवाय बसणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी। आज सकाळी एक गाईचं छोटं बछडा याच्यात पडला होता आणि 2 गायी उभ्या होत्या। त्यांना बछड्याले जबरदस्तीनं वर काढून बाहेर पाठवलं। लहान मुलं वर खेळत असतात आणि खड्डा 3 महिन्यापासून खड्डा आहे, हा दुरुस्ती होत नाही। केली तरी तात्पुरती दुरुस्ती होते आणि याच्यातून गढूळ पाणी येते। उद्या संसर्गजन्य रोगाची साथीची लागण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची ताबडतोब दुरुस्ती झाली पाहिजे। इथे अंडरग्राऊंडचे ड्रेनेजचे कामं संबंधित खात्यामार्फत चालू आहे, परंतु इथे त्या खात्याचा इंजिनियर, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता कोणी येऊन पाहत नाही आणि सगळं लेबर मार्फत हे काम चालू आहे। हे बेजबाबदारपणाने काम चालू असल्यामुळे हे असे खड्डे पडतात। हे खड्डा जे पडलेला आहे त्यांच्या कामामुळेच पडलेला आहे, त्याची पाईप त्यांच्याचमुळे फुटतूट झाले आणि ते खड्डा त्यांनी
त्यांच्याकडेच दुरुस्त करण्याच्या, पण त्यांनी अद्यापर्यंत केलेला नाही. MJP ला फोनवरून सांगितलं जवळपास 5.5 ते 6 फुटाचा खड्डा आहे तो. याच्यामध्ये लहान मुलं पडण्याची शक्यता आहे, डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि PVC पाईपलाईन असल्यामुळं कपलिंगद्वारे नटबोलद्वारे ते जोडण्यात येते. पण ते तात्पुरतं जोडलं, त्याच्यावर जर वरतून प्रेशर आलं, समजा माती वगैरे टाकली, गोटे टाकले का ते पुन्हा जशानं तसं होते. 3-4 वेळा त्यांनी जवळजवळ 1000 लिटर पाणीची स्टोअर आहे त्याच्यात जवळजवळ. ते पाणी काढणे, बकेट देणे, ते पाणी बाहेर टाकणे, हे मुलं येतात ते करतात बिचारे. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सप्लाय सुरू होतो. सप्लाय सुरू झाला का पुन्हा ॲज इट इज कंडिशन राहते. त्याच्यामुळे विनंती अशी आहे का याच्यावर तातडीनं कारवाई होऊन पुढचा प्रसंग टाळण्यात यावा ही विनंती.